जय हिंद मित्रांनो, स्वागत तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर। तर बघा, भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो आपण आज RRB ग्रुप डी साठी गणित व बुद्धिमत्तेची मित्रांनो प्रश्नपत्रिका आपण आज तुमच्याकडून सोडवून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे सीबीटी परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले गेलेले प्रश्न जे आहेत आपण आज या प्रश्नपत्रिकेमध्ये कव्हर करणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन असेल आपल्या चॅनलवर आताच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो बघा, तुमच्यासाठी बघा मॅथची आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट स्वतंत्र अशी बघा प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे। ते प्लेलिस्ट तुम्ही पाहून घेऊन तुमचा त्या ठिकाणी बघा जे आपला सिलेबस आहे मॅथचा तो सिलेबस सर्व काही तुम्ही कव्हर करू शकता। तर बघा मित्रांनो, आजचा आपला जवळपास बहुतेक चौथा पार्ट आहे। या अगोदर 3 तुम्ही पाहिले नसतील, अवश्य बघून घ्या। त्याची तुम्हाला स्वतंत्र अशी प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। तर बघा, पहिला प्रश्न कशा स्वरूपाचा आहे। दोन संख्या अनुक्रमे 3x व 5x असून त्यांचा मसावी 7 आहे व लसावी 105 आहे, तर त्या दोन संख्यांमधील फरक काढा। तर बघा मित्रांनो, RRB ग्रुप डी 2011 ला हा प्रश्न विचारलेला आहे। तर प्रश्न बघा आणि एकदा समजून घ्या। दोन संख्या अनुक्रमे 3x व 5x असून त्यांचा मसावी 7 आहे व लसावी 105 आहे, तर त्या दोन संख्यांमधील फरक आपल्याला या ठिकाणी मित्रांनो काढायचा आहे। तर बघा, तो आपण कशा प्रकारे या ठिकाणी काढू शकता। तर मित्रांनो बघा, आपल्याला कशा प्रकारे आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी काढू शकतो। तर मित्रांनो बघा, एकूण लसावी गुणिले मसावी या ठिकाणी आपल्याला काढावं लागते। तर बघा मित्रांनो, आता लसावी किती आहे बघा, आपला लसावी किती 105 आहे, म्हणून सरळ 105 घ्या आणि याच्या गुणाकारामध्ये मसावी आपला 7 आहे बरोबर। मित्रांनो बघा, आता सरळ हे 3x व गुणाकारामध्ये याच्या 5x आता आपण घेऊन टाकू। आता बघा मित्रांनो, सरळ हे 105 गुणिले 7 जशास तसे ठेवून टाका। 105 गुणाकारामध्ये 7 जशास तसे। आता 3 गुणिले जर 5 केलं झालं किती, 3 5 15 आणि हे x गुणिले x चा वर्ग। तर बघा मित्रांनो, आता आपल्याला समोरची प्रोसेस काय आहे याची। तर सरळ 15 ने जर या आपण 105 ला जर भागलं तर कितीने भाग जातं बघा, 15 1 15, 15 7 105 गेलं किती मित्रांनो, 15 7 105। तर आता बघा, आपल्याला x चा वर्ग बरोबर मित्रांनो, x चा वर्ग बरोबर हे 7 गुणिले 7 मिळालेलं आहे। तर x चा वर्ग बरोबर 7 गुणिले 7 जर केलं तर आलं किती, 7 7 49। तर मित्रांनो, x चा वर्ग आहे म्हणून आपल्याला 49 चं वर्गमूळ या ठिकाणी काढून घ्यावं लागणार। तर या 49 चं वर्गमूळ आहे मित्रांनो 7, म्हणजेच पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। कशा प्रकारे, अशा एकदम सोप्या ट्रिक्स नुसार आपल्याला या प्रश्नाचे योग्य आन्सर काढायचे आहेत। पुढचा बघा प्रश्न क्रमांक दुसरा। बघा दुसरा प्रश्न, 5 ने निशेष भाग इथं थोडं ध पडलेलं आहे बघा चुकीने। तर 5 ने निशेष 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल असा प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो, 5 ने निशेष 1 पासून ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे मित्रांनो, असा आपल्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। तर बघा मित्रांनो, 5 ने भाग जाणारी आहे ती संख्या, 5 ने भाग जाणारी। तर बघा मित्रांनो, कशा प्रकारे आपण या ठिकाणी या प्रश्नाचा आपला योग्य आन्सर ते आहे काढू शकतो। तर बघा मित्रांनो, 5 ने भाग जाणारी आहे ती संख्या म्हणून 5 ने भाग जाणारी आहे। तर बघा मित्रांनो, सरळ पहिली 5 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे, 5 आहे म्हणून 5 घ्या। प्लस मध्ये शेवटची आहे कोणती, 100 ला पूर्णपणे 5 ने भाग जातो। या दोन संख्यांची आपण वरी बेरीज करत आहोत म्हणून छेदामध्ये 2 घ्या आणि गुणाकारामध्ये 1 ते 100 पर्यंत मित्रांनो 5 ने भाग जाणारे एकूण 20 संख्या आहेत, म्हणून याच्या गुणाकारामध्ये आपण एकूण 20 घेऊन टाकू। आता बघा मित्रांनो, सरळ बे एके बे 82 20 जर आपण आता 5 गुणिले जर 100 केलं आलं किती 105, याच्या गुणाकारामध्ये जर आपण 10 केलं तर येणार किती 1050। तुम्ही एक बार मल्टिप्लिकेशन करून बघू शकता। म्हणजेच पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे कशा प्रकारे प्रश्नाचे योग्य आन्सर काढायचं आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा। तर बघा, अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान असणार। बघा मित्रांनो, जर या अंकांच्या स्थानांची आपण अदलाबदल केली तर या अंकांपैकी सर्वात लहान कोणता अंक असणार किंवा कोणती संख्या असणार, तो आपला प्रश्न विचारला। तर बघा, आपण कशा प्रकारे काढू शकता। तर 39 चा जर आपण मित्रांनो उलट केलं तर ते होणार 93,
पुन्हा बघा 47चं उलटं केलं झालं किती 74, या 56चं उलटं केलं 65 झालं, 38चं उलटं केलं 83 झालं, 66ची उलटी केली तर मित्रांनो परत 66 होणार, आणि या 74चे जर आपण उलटं केलं झालं किती 47. तर बघा आता आपण या सर्वांचे अंक जे उलटे उलटे लिहिले आहेत, आता यामध्ये आपल्याला सर्वात छोटा अंक कोणता आहे बघा 93, 74, 65, 83, 66 काय 47. तर बघा यामध्ये सर्वात छोटा अंक हा मित्रांनो 47 आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी सुद्धा पर्याय क्रमांक ब 47च असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 कशा प्रकारचा आहे. 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न विचारला, एक जबरदस्त धासू ट्रिक सांगून टाकतो, ती ट्रिक तुम्ही या ठिकाणी वापरून टाका, म्हणजे तुमचा वेळ या ठिकाणी वाचेल. तर बघा तुम्हाला एक 54 ते 60 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची सरासरी विचारली ना, तर सरासरी जर आली मित्रांनो तिथं एकच तुम्ही पॉईंट लक्षामध्ये घ्या, सरळ यांचे अंक किती आहेत ते एकूण लिहून घ्या. जसं की 54च्या 5 मित्रांनो 55 आहे, 55 झालं की 56, मग 57, 58, 59 आणि शेवटचा अंक 60. तर बघा आपल्याला याची सरासरी विचारली, म्हणजे याच्या मधली संख्या विचारली आहे. तर बघा यांच्या एकदम तंतोतंत मधली संख्या कोणती आहे. तर बघा एकूण जर 3 संख्या सोडलं चौथ्या क्रमांकावर 57 आहे, आणि एकूण 3 सोडलं तर चौथ्या क्रमांकावर 57 आहे, म्हणजेच आपली सरासरी या ठिकाणी पर्याय क्रमांक किती ड 57 असणार आहे. मित्रांनो बघा हे जर तुम्ही ट्रिक सोडल्या तर तुम्ही या ठिकाणी सूत्रानुसार जे आहे बघा सूत्रानुसार सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. जर तुम्ही या ठिकाणी जर अशा प्रकारे सोडला तर तुम्हाला अत्यंत सोपं जाईल. त्यामुळे तुम्ही हीच जे आहे बघा ट्रिक या ठिकाणी सर्वीकडे वापरायचा प्रयत्न करा. पुढे बघा प्रश्न क्रमांक 5. एक कार जाताना 30 किलोमीटर पर आवर व परत येताना 20 किलोमीटर पर आवर या वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग किती होता. आपल्याला या ठिकाणी त्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी शोधायचे आहे. तर बघा आपल्याला जाताना आणि येताना या ठिकाणी म्हणलं आहे, कारण जात आहे एक बार आणि एक बार येत आहे, त्यामुळे आपल्याला 2 या ठिकाणी घेणं आवश्यक आहे, म्हणून सरळ 2 घेऊन टाकू. याच्या गुणाकारामध्ये हे 30 किलोमीटर आणि याच्या गुणाकारामध्ये हे परतचं 20 किलोमीटर घेऊन टाका. आता बघा सरळ याच्या छेदामध्ये या दोन्ही वेगांची बेरीज करून टाकू, 30 + 20. आता बघा मित्रांनो जर आपण 2 गुणिले जर 30 केलं झालं किती 30 दोन्ही 60, हे गुणाकारामध्ये 20, आणि जर दोघांची बेरीज केलं आलं किती 50. आता बघा हे 1 0 कट, हे 1 0 कट, 5 1 5, 5 चौक 20, 6 गुणिले जर आपण 6 गुणिले 4 केलं आलं किती 24, 6 चौक 24, म्हणजेच बघा 24 पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर होते. बघा तिचा वेग किती होता, सरासरी वेग 24 किलोमीटर पर आवर इतका होता, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. बघा 6वा प्रश्न. 920 या संख्येच्या 20% मधून किती वजा केले असता बाकी 0 उरेल, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी मित्रांनो विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो 920 या संख्येच्या मित्रांनो किती 20%, सॉरी इथं 20 नाही मित्रांनो, इथं 25 आहे बघा, या ठिकाणी 25 चुकीने या ठिकाणी 20 पडलेला आहे. तर 25% मधून किती वजा केले असता बाकी 0 उरेल. तर बघा मित्रांनो सरळ या ठिकाणी आपण कशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य आन्सर शोधू शकतो. सरळ 920 म्हणले म्हणून 920 या संख्येच्या च्या गुणाकारामध्ये गुणाकार घ्या, आणि एकूण 25% म्हणले म्हणून इथं 25% घ्या. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, टक्क्यांच्या खाली केव्हाही 100% घेणं आवश्यक आहे, म्हणून आपण 100% सुद्धा घेऊन टाकू. तर आता बघा आपण या प्रकारे या ठिकाणी कशा प्रकारे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे बघा ते आपण काढू शकतो. तर बघा 25 1 25, 25 चौक आलं किती 100, 25 चौक 100. जर आपण या 900ला 4ने जर भागलं तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी भेटून जातं. बघा 4 1 4, 4 2 8 किती 4 2 8 उरलं किती 1, परत 4 2 8 उरलं किती 2, 4 25, म्हणजेच 225 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी पर्याय जे आहेत मित्रांनो थोडेसे चुकीचे पडलेले आहेत, त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती 225 हे आपल्या फायनल आन्सर आहे. मित्रांनो बघा तुम्ही जर या ठिकाणी 20% जरी तुम्ही या ठिकाणी मांडला असता, 20% जर या ठिकाणी तुम्ही मांडला असता, तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक क निघलं असतं. हे तुम्ही एक बार करून बघा, करून बघून आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका एक बार कशा प्रकारे आन्सर आलेला आहे.
पुढे बघा 7वा प्रश्न, समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 5 तासात भरते. जर त्यापैकी फक्त आणि फक्त 3 नळ चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला. मित्रांनो बघा 6 नळांनी एक टाकी 5 तासात भरते, त्यापैकी 3 नळ चालू केले किती वेळात भरेल. सरळ बघा 6 गुणिले 5 घेऊन टाका, हे 6 याच्या गुणाकारामध्ये 5 आणि हे 3 मित्रांनो 3 नळ चालू केले तर किती वेळात भरेल, म्हणून हे 3 जे आहे आपण छेदामध्ये घेऊन टाकू. सरळ बघा झालं आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर या ठिकाणी. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 2 गुणिले 5, 5 दोन्ही 10 झाला आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर 10. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 8वा, एका आगगाडीचा वेग 20 मीटर सेकंद असल्यास तिचा ताशी वेग किती असा प्रश्न आपल्याला विचारला. एका आगगाडीचा मित्रांनो वेग या ठिकाणी 20 मीटर सेकंद आहे, तर त्या गाडीचा आपल्याला ताशी वेग या ठिकाणी काढायचा आहे. तर बघा ते आपण बघा या ठिकाणी कशा प्रकारे काढू शकतो. तर सरळ मित्रांनो 20 मीटर सेकंदला 20 मीटर सेकंद तसे घ्या आणि ताशी वेग काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 18/5 याच्या गुणाकारामध्ये घ्यावाच लागते, नाहीतर आपला ताशी वेग चुकतो. तर बघा 5 एके 5, 5 चौक 20, 4 गुणिले 18 केलं 18 चौक 72. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. बघा 18 चौक 72. पुढे बघा शेवटचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. तर बघा या ठिकाणी वेगळा घटक ओळखून तुम्हाला सर्वांना आपल्या या शेवटच्या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये आपल्या पिन करून टाईप करायचे आहे. आणि आपला व्हिडिओ वगैरे आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून घ्या. भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.